हे काय चाललंय? मला फसवं यश मिळतंय. मी अभिमानच्या मनाचा ताबा का घेऊ शकत नाहीये? जिजूला कोणी मारलं हे खरंच त्याला आठवत नाहीये की कोणीतरी मुद्दामून त्याच्या त्या आठवणी झाकून टाकल्यात, तशा मी प्रियाच्या झाकून टाकल्या. पण कोण करणार आहे? कोण माझेच प्रयोग मला दाखवतोय? तनिष्का. नाही नाही नाही, तनिष्का आणि अभिमानचा काय संबंध? कदाचित इंदुमतीच्या धक्क्याने असं झालं असेल, पण तरीही आणखी कोणीतरी यामागे आहे असं का वाटतंय मला? आणि जर असेल तर कोण आहे? नारायणा, जगातल्या कुठल्याही शक्तीपेक्षा तुझी शक्ती मोठी आहे. सर्व शक्तींचा तू स्रोत आहेस. अंधाराला प्रकाशाची भीती असते, वाईट गोष्टींना तुझ्या तेजाची भीती आहे. आयुष्यात विद्या मिळवली, पण तिचा वापर आता करणार आहे असत्याशी सत्याने लढायला. वाईट शक्तींचा पवित्र शक्तींनी पराभव करावा म्हणून वर्षानुवर्ष चालत आलेलं हे युद्ध मला जिंकायचं आहे. माझ्यासारख्या प्रामाणिक साधकाचा तूच आधार आहेस आणि तूच माझं बळ आहेस. माझ्या विद्येला तुझं तेज हवंय आणि माझ्या मनाला तुझी शक्ती हवी आहे. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सॉरी डॉक्टर, थोडा उशीर झाला. नाही, इट्स ओके मिस्टर शास्त्री. खरं तर मीच लवकर आलो, उशीर होईल या भीतीने. काय झालं डॉक्टर? तुम्ही थोडे टेन्स वाटताय आणि असं तातडीने बोलवून घेतलं ते बाहेर. कधी कधी चार भिंतींच्या आड मन मोकळं करता येत नाही, त्यासाठी असं मोकळं वातावरणच लागतं. सॉरी तुम्हाला त्रास दिला. कम ऑन. अहो त्रास कसला त्या? तुम्ही आमच्यासाठी अनेक वेळा मध्यरात्रीतून उठून आलात. बोला ना, काय प्रॉब्लेम झालाय? हाच प्रश्न मी माझ्या पेशंट्सना अनेकदा विचारलाय मिस्टर शास्त्री. त्या प्रॉब्लेम्सचा तोडगाही सांगितलाय, तो लागूही पडलाय. पण मिस्टर शास्त्री एकदा मला म्हणाल्या होत्या, ते पटतंय आज. काय म्हणाली होती शुभ्रा? कोणापाशी तरी मन मोकळं केल्याने तो प्रॉब्लेम संपेल असं नाही, पण त्या प्रॉब्लेमला सामोरं जाण्याची ताकद आपल्याला मिळते. खरंय, मलाही अनुभव आलाय तो. पण तुम्ही बोला ना, अगदी निसंकोचपणे बोला.
मिस्टर शास्त्री, आजपर्यंत मी तुम्हाला कधी सांगितलं नाही, पण भूतकाळातलं अजून एक पात्र वर्तमानाच्या पटावर आलंय. कोणतं? माझी मुलगी पियू. पियू? कोण आहे ती? आय मीन, कोण होती ती? छबू, श्रीरंगची पुतणी. छबू? कशावर? मी तुम्हाला कसं कळलं? 6 महिन्यांपूर्वी पियूची वसईला ट्रिप गेले होते. त्याच घरात छबूने प्राण सोडला, माझ्या डोळ्या देखत, आणि मी काहीही करू शकलो नाही. शुभ्रा मला म्हणाली होती, काही पात्रांनी जन्म घेतला असेल पण ती आपल्या समोर आली नसते. याआधी मला वाटत होतं पार्वती, महादेव, श्रीरंगची गोष्ट आणि पियूला दिसणाऱ्या श्रीरंगची गोष्ट या दोन्ही समांतर आहेत. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पण तसं नाहीये. त्या एकमेकांना कुठे ना कुठे छेदतायत. मागच्या जन्मात शास्त्री कुटुंबावर आलेली संकट आणि छबूला वाटणारी कसली तरी अनामिक भीती, यामध्ये एक समान धागा आहे. नक्कीच आहे, आणि तो मला शोधायलाच हवा. या शोधात तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. मागच्या जन्मात महादेव आणि श्रीरंग मित्र होते. या जन्मात विराज आणि आदिनाथ यांच्यामध्ये इतकी औपचारिकता का? मिस्टर शास्त्री, या जन्मातही आपण मित्रच आहोत. म्हणून तर ही गोष्ट सांगण्यासाठी मी तुमची निवड केली. या शोधात मला तुमची मदत हवीच आहे मिस्टर शास्त्री. याला मदत नका म्हणू डॉक्टर, कारण ही फक्त तुमची नाही, आमचीही गरज आहे. गेले काही दिवस आम्ही त्या वाईट शक्तीच्या शोधात आहोत, ज्यामुळे मागच्या जन्मात शास्त्री कुटुंबियांची वाताहत झाली. आणि या जन्मात सुद्धा. हा, बोल प्रिया. आली का? हा ठीक आहे, मी निघतोच. मी पोचतो तिकडे. ठीक. सॉरी डॉक्टर, मला आता निघायला हवा. शुभ्रा आणि प्रिया माझी वाट बघताय. नो प्रॉब्लेम मिस्टर शास्त्री, गो अहेड. आपण पुन्हा कधीतरी भेटू. पण खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच. नो फॉर्मॅलिटीज प्लीज. बाय डॉक्टर. मिस्टर शास्त्री, प्लीज कॉल मी विराज. आणि माझं नाव आदिनाथ. माझी जवळची माणसं मला आदी म्हणतात. बाय आदी. बाय विराज. सी यू सून.
या थडानीच्या प्लॉटचं काय झालं? अजून रिकामा नाही झाला? किती वेळा तुला सांगितलं की त्याला सांग म्हणून एकदाचं शेवटचं काय ते. आता काय कर? एक मिनिट. तू फोन ठेव. कुठे निघालात? शिकारीला असं म्हटलं तर अडवणार आहात का? प्राण्यांच्या शिकारीपेक्षा एक शिकार तू तशीच मोकळी सोडून दिलीस हे कळतंय का तुला? त्याबद्दल आता बोलणं गरजेचं आहे का बा? गरजेचं आहे. भेटलास तिला तू? दोनदा. काय झालं मग? काय नाही. काही नाही म्हणजे काय झालं? म्हणजे ती काहीच बोलली नाही. का? काहीच बोलली नाही? मला नाही माहिती. आणि तुला काहीच करावं असं वाटलं ना. वाटलं की तिचा हात धरून तिला कुठेतरी घेऊन जावं, तिला समजुतीच्या 4 गोष्टी सांगाव्यात आणि 4 मुस्कटात मारून तिला जाब विचारावा असं वाटलं मला. अरे मग मला बोलवायचंस, मी तिला जाब विचारला असता. साहेब तुम्ही मला ऑर्डर द्या, मी बघतो त्या पोरीचं काय करायचं. त्या मुलीला हात लावायचा नाही. तिच्याशी बोलणं म्हणजे खंडणी जमा करणं किंवा हप्ता वसुली नाही. प्रेमाचा मामला आहे, इथे जबरदस्ती उपयोगाची नाही. आणि मध्ये कधी पडायचं हे मी तुला सांगेन. आणि तू बापाला गप्प करण्यासाठी जी बुद्धी वापरतो ती त्या मुलीला बोलतं करण्यासाठी वापर. काही झालं तरी ती मुलगी हातची जाता कामा नाही. अभिमान. अरे बघत का राहिलास? जा त्याच्या मागावर. डोक्यात राग घालून गेलाय तो. बघ कुठे पुन्हा पळून बिळून जातोय की काय. आयुष्य म्हणजे आजकालच्या पोरांना चोर पोलिसांचा खेळ वाटायला लागलाय. सगळ्याच गोष्टींचे क्लू मला उशिरा लागले याचंच वाईट वाटतंय. याआधी तुमच्यावर विश्वास ठेवला असता तर कदाचित सुलेखा इतकी मजल मारू शकली नसते. पण दादा, चूक झाली असं आपण केव्हा म्हणतो? जेव्हा एखादी गोष्ट माहीत असूनही आपण त्याकडे लक्ष देत नाही. पण तुला तसे अनुभवच आले नव्हते, तू तरी कसा विश्वास ठेवणार? झालं ते झालं. तरी मी म्हणेन लवकर चांगले. पण हेही विसरून चालणार नाही की जाग फक्त आपल्याला नाही, तिला सुद्धा आली असणार. आणि माझं तर म्हणणं आहे, आता पुढे काय करता येईल याचा विचार करायला हवा. आपण सतत अलर्ट राहायला हवं, हे महत्वाचं. जराही कुठल्याही गोष्टीचा संशय आला तर सगळ्यांनी त्याच्या मागे लागायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांवरचा विश्वास आणि एकी. करेक्ट. डिवाइड अँड रूल हे तिला सूत्र वापरू द्यायचं नाही, काही झालं तरी. तिच्याकडे असेल कुठली तरी वाईट शक्ती, पण आपल्याकडे संस्कार आहेत. आणि मला खात्री आहे तिने कितीही प्रयत्न केले तरी ते संस्कार आपल्याला चुकीच्या वाटेवर चालू देणार नाही. दादा, आपण काल बोलत होतो ना, आई बाबांना कधी सांगायचं? प्रिया, ते आई बाबा आहेत, आपल्यापेक्षा नक्कीच जास्त अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर सांगायला हवं. करेक्ट, मलाही हेच वाटतंय. आपण आज सांगूया.
नाही का कुणास ठाऊक मला असं वाटतं की आपण घाई करतो त्यांना सांगायची. का असं वाटतंय तुला पण? एक एक गोष्टी आपल्याला कळल्यात, आपल्याला प्रत्येक वेळी वेगळा धक्का बसला. आपण हे सगळं जर त्यांना एकत्र सांगितलं तर विचार करा त्यांना केवढा मोठा धक्का बसेल. काही झालं तरी त्यांना सांगायलाच हवं, कारण यापुढे आपण कुठलाही पाऊल स्वतंत्रपणे टाकायचं ठरवलं तर आपल्या पुढे का हा प्रश्न येणारच. त्यामुळे त्यांना सांगायलाच हवं. ठीक आहे, आपण एक एक गोष्टी त्यांना सांगूया, त्याच्यावर त्यांची रिॲक्शन बघू आणि मग ठरवू पुढे काय सांगायचं. डन. पण दादा, सुलेखा प्रकरण त्यांना जसंच्या तसं कळायला हवं, कारण तिच्यावर 1% विश्वास ठेवणारे सुद्धा तिला चालतात. तेच तर तिचं शस्त्र आहे. आणखी एक धक्कादायक गोष्ट मला कळली आज. काय झालं? इथे येण्यापूर्वी मी डॉक्टर सामंतांना भेटलो. त्यांनी मला सांगितलं पियू हा छबूचा पुनर्जन्म आहे. हॅलो, तनिष्का बोलते. बोल, कशी आहे पिऊ? शी इज ओके. मला वाटलंच होतं तू एकदा तिला भेटल्यावर ती नॉर्मल होईल. खरं तर तिला आपल्यापैकी कोणाची तरी किंवा रादर दोघांचीही गरज आहे. पण असो, आता तू तिच्याबरोबर आहेस म्हणजे काळजी नाही. तू कसा आहेस? काय? तू कसा आहेस? हॅलो, बोलत का नाहीयेस? या कानांना हा प्रश्न ऐकण्याची सवय नाही आहे तनिष्का. गेल्या 4-5 वर्षात कोणीच मला कधी विचारलं नाही तू कसा आहेस. मी मात्र माझ्या पेशंट्सना अनेकदा हा प्रश्न विचारतो. उत्तर नाही दिलंस. खरं सांगू तनिष्का, सकाळपासून मी खूप अपसेट होतो, पण आता खूप बरं वाटतंय. काम व्यवस्थित करू शकेन अशी खात्री वाटते. आपल्याबद्दल कोणाला तरी काळजी वाटते हे सांगणारा प्रश्न, पियू नॉर्मल आहे हे कळणं, आणखी काय पाहिजे?